ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर होणारे बेशिस्त पार्किंगला रोखण्याकरिता महापालिका प्रशासनाने 5 मार्गांवर 6 महिन्यांसाठी प्रायोगिक वाहनतळ योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार घोडबंदर भागातील मार्गांवर 1800 वाहनं उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार असून या ठिकाणी वाहनं उभी करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. नियम मोडून वाहन उभं केल्यास 5 पट दंड आकारला जाणार आहे. ठाणे महापालिकेनं 2013 मध्ये वाहनतळ धोरणाला मंजुरी दिली होती. त्यावेळी 177 रस्त्यांवर 9855 वाहनतळ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. 2015 आणि 2016 मध्ये वाहनतळ शुल्कालाही मंजुरी देण्यात आली होती. आधुनिक वाहनतळ व्यवस्था उभारण्यासाठी खासगी संस्थेला काम देण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी 18 कोटी रुपयांच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली होती. मात्र निविदा अंतिम झाली नसल्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला. 2021 मध्ये पुन्हा हाच प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला. मात्र सखोल अभ्यासासाठी तो तहकूब करण्यात आला. आता प्रशासनानं पुन्हा प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. 6 महिन्याच्या प्रयोगातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे संपूर्ण ठाणे शहरासाठी वाहनतळ धोरण तयार केलं जाणार आहे. 6 महिन्यांसाठी प्रायोगिक वाहनतळ योजना राबवण्याकरिता घोडबंदर भागातील मार्गांवर 1800 वाहनं उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये पातलीपाडा चौक ते रोडाच एन्क्लेव्ह, TCS, निसर्ग तपोवन ते ऋतू इस्टेट, वाघबीळ चौक ते भूमी एकर, ब्रह्मांड फेज 8, ब्रह्मांड पातलीपाडा जोड रस्ता आणि मेपल ते फॉरेस्ट ॲव्हेन्यू या मार्गांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावाला सभेची मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.